नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं संगीता सोमी किचन मध्ये। चला तर मंडळी, आज आपण बनवूया खारा मासा। खारा मासा म्हणजे जो आपला ओला मासा असतो तोच त्याला मीठ लावून उन्हामध्ये सुकवून ठेवलेला असतं आणि तो वर्ष टिकतो, तर त्याला आपण खारा मासा म्हटला जातो। जशी सुके बोंबील, सुकट असती तर त्या पद्धतीचा असतो बघा। अप्रतिम असा होतो आणि चवीला अतिशय टेस्टी बनतो। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। आता इथे सुरुवातीला आपण एका टोपामध्ये गरम पाणी करत ठेवलेलं आहे आणि त्यानंतर हा तुम्ही बघू शकता सुक्का मासा आहे, याला खारा मासा बोलतात। हा घरी आपण सुकवून त्याला मीठ लावून उन्हामध्ये वाळवून ठेवू शकतो किंवा मग पूर्वीची लोक आहेत ना ती अशा पद्धतीने सुकवून घरी ठेवायची। माझी आई अजूनही तसं करते, परंतु हा मी विकत आणलेला आहे। आणि आता आपण त्याचे 4 तुकडे घेतलेले आहेत आणि आता आपण इथे बघू शकता कसा दिसतोय ते। आणखीन हा ना वर्षभर तुम्ही ठेवला, 2 वर्ष ठेवला तरी खराब होत नाही, फक्त त्याला मध्ये एकदा ऊन देऊन ठेवलं तर मग तो अजिबात खराब होत नाही। इझिली जेव्हा पण आपली इच्छा होते ना कधीही म्हणजे नॉनव्हेज खायची, तर त्या अशा पद्धतीचा जर मासा, सुकट किंवा बोंबील असेल घरामध्ये आणलेलं, तर तुम्ही सोडा एक येतो सुक्का, तर तोही तुम्ही लगेच इझिली बनवू शकता। तर आपण सोड्याची, बोंबील आणि सुकटची रेसिपी ऑलरेडी अपलोड केलेली आहे संगीता सोमी किचनवरती, तुम्हाला पाहायला भेटेल। आता हा जो मासा आहे तो आपण गरम पाण्यामध्ये भिजत घातला होता थोडा वेळ, तोपर्यंत कांदा आणि टोमॅटो चिरून घेतलं। त्यानंतर मी मासा 2-3 पाण्यातून धुवून घेतला। त्यानंतर एक कढई घेतली, 2 पळी तेल घातलं, त्याच्यामध्ये चिरलेला कांदा घालायचा, थोडासा कांदा भाजून द्यायचा। नंतर त्यामध्ये आलं लसूणची पेस्ट अर्धा चमचा घालून घेतली। त्यानंतर परत थोडंसं गरम होऊन दिलं। त्यानंतर ओलं वाटण याच्यामध्ये आपण फक्त 2 चमचे याच्यामध्ये घालून घेणार आहे। आता ह्या ओलं वाटणमध्ये कांदा, लसूण आणि भाजलेलं खोबरं, भाजलेलं कांदा घालून घेतलेला आहे, थोडंसं टोमॅटो, कोथिंबीर घालून घेतली, असं हे ओलं वाटण बनवलेलं आहे। आता त्यानंतर मसाला भाजत आल्यानंतर त्यामध्ये ती लाल चटणी असती ती 1.5 चमचा घातलेली, हळद अर्धा चमचा घातलेली, गरम मसाला किंवा गोडा मसाला येतो तो अर्धा चमचा घालायचा। आणि त्यानंतर आपण याच्यावरती टोमॅटो घालून घेतले आणि मसाला चांगला भाजला की त्यामध्ये हे जे आपण मासा धुवून घेतला होता तो घालून घ्यायचा आहे। आता इथे मासा थोडासा मी परतला आणि त्यावरती एकदम गरम केलेलं पाणी घालून घ्यायचं। हा मासा शिजायला 10 ते 12 मिनिटं जातात। त्यावरती कोथिंबीर घातली आणि आता आपण झाकण ठेवून घेऊया। 2-3 मिनिटांनंतर परत हलवून घ्यायचे, कारण ही लोखंडी कढई आहे ते खाली लागलं जातं, तर 2-3 मिनिटांनंतर हलवून बघायचं आहे। इथं बघू शकता अजूनही मासा आहे तो आपला शिजलेला नाही, तर याच्यामध्ये मी आणखीन थोडंसं गरम पाणी आहे ते ॲड करणार आहे। एकदम पाणी ॲड करायचं नाही, जसं लागेल तसं थोडं पाणी ॲड करत जायचं, म्हणजे जी माशाची टेस्ट असते ना ती अप्रतिम अशी लागते। एकदम चवीला भन्नाट अशी भाजी या माशाची लागते, अप्रतिम असा लागतो। आणि याच्यामध्ये आपण जास्त मसाले पण वापरलेले नाहीयेत, तर रिअल जी माशाची टेस्ट आहे ती याला लागते। तर आता आपण ह्याच्यावरती झाकण ठेवूया आणि शिजून देऊया, तोपर्यंत आपण तांदळाची भाकरी करून घेऊया। तांदळाचं पीठ आहे ते मी चाळून घेतले आणि परातीमध्ये छानपैकी थंड पाण्यामध्ये मळून घेतलं, थंड म्हणजे नॉर्मल पाण्यामध्ये मळून घेतलेले। तुमचं जर पीठ जास्त दिवसाचं असेल किंवा जाड दळलं असेल किंवा भाकरी येत नसेल तर याच्यामध्ये कोमट करून पाणी घालायचं आणि पीठ आहे ते चांगलं 5 ते 7 मिनिटं मळून घ्यायचे। पीठ चांगलं अगदी तुळतुळीत मळून घेतलं ना की भाकरी आहे ते अजिबात फाटत नाही आणि फुगल्याही खूप छान जातात। चला तर आता मी इथं 2 छोट्या भाकरी करणार आहे। आता इथे आपण परातीतच भाकरी आहे ती थापून घेऊया। आता पीठ आहे ते हे मी ताजं पीठ आहे, म्हणजे 2-3 दिवस झाले दळून आणले, त्यामुळे मला इथं मी नॉर्मल पाणी घालून पीठ मळून घेतलेलं आहे। पीठ जुनं असेल तर याच्यामध्ये गरम पाणी घालून घ्यायचं, म्हणजे भाकरी आपली तुटली जात नाही। आता आपण मध्ये आहे ते शिजलाय का बघूया, मासा हलवून घेऊया। बघा काय मस्त कलर आलेला आहे आणि एक वास सुटलेला आहे मस्तपैकी घमघमाट। आता आपला मासा आहे ना तो शिजलेला आहे। आता आपण 1-2 मिनिटात गॅस आहे तो बंद करून घेऊ, झाकण ठेवू, त्याच्यावरती कोथिंबीर घालून घेतलेली आहे आणि आता मी गॅस बंद करून घेतलेला आहे। आता आपण एक तवा ठेवून त्यावरती जी भाकरी थापून घेतली होती ती घालून घेऊया। एक साईडनं पाणी लावून घेतलं आणि आता आपण पलटी करून घेऊया। तांदळाची भाकरी कुठल्याही नॉनव्हेजच्या रेसिपी सोबत खायला खूप अप्रतिम अशी लागते। बघा काय मस्त अशी टमकन आपली भाकरी फुगलेली आहे। याच्यासोबत तुम्ही ज्वारीची भाकरी खाल्ली तरीही चालेल आणि चपाती सोबत पण अप्रतिम असं लागतं, तर जे अवेलेबल असेल त्याच्यासोबत तुम्ही खाऊ शकता। या पद्धतीने बनवलेला मासा इंद्रायणी तांदूळ किंवा वासाचा कोणताही तांदळाबरोबर अप्रतिम असा लागतो। तर नक्की बनवून बघा, नक्कीच ही रेसिपी तुम्हाला आवडेल। तुम्ही बोंबील किंवा सुकटची रेसिपी बघितली नसेल तर संगीता सोमी किचनवरती तुम्हाला पाहायला भेटेल, ती पण गावरान पद्धतीने माझी आई कशी करायची त्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवलेली। बघा इथं भाकरी एकदम सॉफ्ट झालेली आहे आणि एकदम पातळ आलेल्या आहेत, खायला खूप अशा टेस्टी लागतात। चला तर आता आपण सर्व करून घ्या। इथं आपण भाकरी 2 केलेल्या आहेत। आता याच्यामध्ये आपण भात पण वाढून घेते, कांदा कट केलेला ठेवलेला आहे आणि आता आपण जो मासा बनवून घेतलेला आहे तो वाढून घेऊया। अप्रतिम चवीला असा हा मासा लागतो आणि खूपच टेस्टी लागतो।
इथं तुम्ही बघू शकता, बघूनच ना तोंडाला पाणी सुटेल. कलर तर इतका अप्रतिम असा आलेला आहे. नक्कीच तुम्हाला ही रेसिपी आवडली जाईल. बघा आता आपण मासा सर्व करून घेतलेला आहे. तुम्ही कोणत्याही भाकरी चपाती सोबत हा मासा आहे तो खाऊ शकता. चला मंडळी, मासा बघून माझ्या तर तोंडाला पाणी सुटलेलं आहे. तुम्ही पण नक्की बनवून बघा. मी तर टेस्ट करून बघणारच आहे. काय मस्त असा अप्रतिम असा कलर पण आलेला आहे आणि दिसतंय पण. आपण आता टेस्ट करून बघूया कसा झाकलेला आहे तो. या माशामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची, याच्यामध्ये मीठ टाकायचं नाही. मीठ ऑलरेडी माशाला जास्त लावलेलं असतं. गरज वाटल्यास नंतर टेस्ट करून नंतर ॲड करायचं आहे. तर ही एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा की खाऱ्या माशामध्ये अजिबात सुरुवातीला मीठ घालून घ्यायचं नाही. अप्रतिम असा मासा झालेला आहे. तुम्हालाही नक्कीच आवडेल. नक्कीच अशा पद्धतीचा मासा करून बघा आणि एक छोटीशी कमेंट करायला विसरू नका. चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन प्रेस करा. अशाच आपल्या गावरान रेसिपींसाठी. थँक्यू.